Hello students, in the last lecture we have seen how to find out the correct modulus and correct amplitude of a given complex number. जर आपणाला एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर त्याची मॉड्युलस त्यालाच आपण मॅग्निट्यूड असं सुद्धा म्हणतो आणि ॲम्प्लिट्यूड त्यालाच आपण आर्ग्युमेंट असंही म्हणतो. मग मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड कशा पद्धतीने फाइंड आउट केली जाते हे आपण पाहिलेलं आहे. नाउ वी हॅव टू सी द पोलर फॉर्म अँड एक्सपोनंट फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता हा पोलर फॉर्म आणि एक्सपोनंट फॉर्म आपणाला फक्त जेईच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत. पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता हा पोलर फॉर्म काय प्रकार आहे? लेट z इज इक्वल टू a प्लस आय पी. याला काय म्हणतो आपण? गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर. ह्या एला कसला पार्ट म्हणतो? रिअल पार्ट. बी काय असतो आपल्याकडं? इमॅजिनरी पार्ट. मग जर आपणाला एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर आपण पुढं शिकलो याची मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट केली जाते. काय असतो फॉर्म्युला आपल्या मॅग्निट्यूडचा? अंडर स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हीच मॅग्निट्यूड आता मी आणखी कोणत्या नोटेशनने रिप्रेझेंट करणार आहे? आर. मग हा आर म्हणजेच कोण आहे? मॉड झेड अँड दॅट इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग कसाही कॉम्प्लेक्स नंबर आपणाला दिला, z इज इक्वल टू -1 प्लस 2i. r इज इक्वल टू मॉड झेड अँड दॅट इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट एची व्हॅल्यू किती मिळाली? -1 इट स्क्वेअर प्लस 2 इट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू √5. मग मॅग्निट्यूड किंवा मॉड्युलस कशी फाइंड आउट करायची आहे हे आपल्याला माहीत आहे. हा मिळाल्यानंतर आपण आपली आर्ग्युमेंट म्हणजेच ॲम्प्लिट्यूड कशाने रिप्रेझेंट करतो? थीटाने. आणि थीटाचा फॉर्म्युला काय आहे? tan इन्व्हर्स b अपॉन a. मग या ठिकाणी थीटा इज इक्वल टू tan इन्व्हर्स व्हॉट इज b? 2 अपॉन a इज -1 दॅट इज इक्वल टू tan इन्व्हर्स किती मिळालं आपल्याला? -2. tan इन्व्हर्सच्या ब्रॅकेटमध्ये मायनस साईन असेल तर आपण तो मायनस बाहेर फाइंड आउट करतो. tan इन्व्हर्स इन ब्रॅकेट 2. मग याच्यामध्ये प्लस पाय मायनस पाय वगैरे करायचा का? तर नाही. किंवा +2π नाही. मग हे केव्हा करायचं असतं? जर ब्रॅकेटमधली व्हॅल्यू तुमची स्टँडर्ड अँगलमधली आलेली असेल तर. मग आता हे स्टँडर्ड अँगल कोणते कोणते? 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. यांच्यापैकी कोणाची तरी व्हॅल्यू मिळाली असेल तर +π किंवा +2πची ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागते. आत्ता आपल्याला काही करण्याची गरज नाही. आता समजा या ठिकाणी ह्या ब्रॅकेटमध्ये जर √3 आला असता तर हा मायनस आपण तसाच ठेवला असता आणि tan इन्व्हर्स √3 टॅनची व्हॅल्यू √3 केव्हा असते? 60 डिग्रीला. आणि तो रेडियनमध्ये किती झाला? π/3. मग या ठिकाणी तुम्हाला +π आणि +π हे फाइंड आउट करावं लागलं असतं. मग हा +π केव्हा घ्यायचा? जर तुमचा दिलेला पॉईंट सेकंड किंवा थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर. आणि दिलेला पॉईंट जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर मात्र +2π. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. समजा आता हे जरी आपण सिम्प्लिफाय केलं, 3 × 3, 3मधून 1 गेला, 2π/3. मग थीटा किती आला तुमचा? 2π/3. आर मिळाला, थीटा मिळाला. एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिल्यानंतर आर आणि थीटा फाइंड आउट करून घ्या आणि मग द पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर इज. मग दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म काय असतो? z इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साईन थीटा. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं? कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे. कालच्या क्वेश्चन फर्स्टमध्ये जे पाहिलं
आर काढायचा आहे म्हणजेच मॉड झेड काढायचं आहे, त्यानंतर थीटा काढायचा आहे म्हणजेच ॲम्प्लिट्यूड काढायची आहे, आणि पोलर फॉर्म झेड इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साईन थीटा. आर काय रिप्रेझेंट करतो? मॉड्युलस. थीटा काय रिप्रेझेंट करतो? ॲम्प्लिट्यूड. फक्त इथं व्हॅल्यूज पुटअप करा, तुम्हाला पोलर फॉर्म मिळाला. त्यानंतर एक्सपोनंट फॉर्म. मेथड तीच आहे एक्सपोनंट फॉर्मची सुद्धा. आणि मग एक्सपोनंट फॉर्म काय असतो? द एक्सपोनंट फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर इज आर ई रेस टू आय थीटा. याला म्हणायचं एक्सपोनंट फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. मग त्यासाठी सुद्धा कोण गरजेचं आहे? आर आणि थीटा. दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरवरून आपणाला आर आणि थीटा मिळाला की आपण पोलर फॉर्म मांडू शकतो, त्याचबरोबर एक्सपोनंट फॉर्मसुद्धा मांडू शकतो. त्याचबरोबर जर आपणाला दिलेला कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्ममध्ये दिला असेल तर त्याचा आपल्या कार्टेशियन फॉर्ममध्ये म्हणजेच रेग्युलर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता आला पाहिजे. एक्सपोनंट फॉर्ममध्ये जरी दिला तर एक्सपोनंट फॉर्मचं कन्व्हर्जन पोलरमध्ये करता आलं पाहिजे आणि पोलरचं कन्व्हर्जन कार्टेशियन फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर याच्यामध्ये करता आलं पाहिजे. सपोज वी हॅव गिव्हन z इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट कॉस पाय बाय 3 प्लस आय साइन पाय बाय 3. करा ऑब्झर्व. z इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट कॉस पाय बाय 3 प्लस आय साइन पाय बाय 3 याच्यासारखं इक्वेशन तुम्हाला दिसतंय. हे आणि हे कंपेअर केलं तर आर इज इक्वल टू किती मिळाला आपणाला? 2 आणि थीटा इज इक्वल टू काय मिळाला? पाय बाय 3. मग याच्यावरून तुम्हाला आरची व्हॅल्यू मिळाली, त्याचबरोबर थीटाची व्हॅल्यू मिळाली. आर आणि थीटा मिळाल्यानंतर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये मांडायचा आहे. आता हा ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये कसा मांडणार आपण? तर त्यासाठी ए इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि बी इज इक्वल टू आर साइन थीटा असा फॉर्म्युला आहे आपला. मग शेवटी झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. मग पुन्हा बघा, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी कार्टेशियन फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर हा दिला आहे. याच्यावरून आपण मॅग्निट्यूड काढायला शिकलो म्हणजेच आर काढायला शिकलो, ॲम्प्लिट्यूड काढायला शिकलो म्हणजेच थीटा काढायला शिकलो. आर आणि थीटा मिळाला की पोलर फॉर्म काय असतो? झेड इज इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आणि एक्सपोनंट फॉर्म जर विचारला तर झेड इज इक्वल टू आर ई रेस टू आय थीटा. हेच उलटं, झेड इज इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा म्हणजेच पोलर फॉर्म दिला, कार्टेशियन फॉर्म, दॅट इज झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी विचारला तर ए इज इक्वल टू आर कॉस थीटा, बी इज इक्वल टू आर साइन थीटाचा वापर करायचा आहे. एक्झरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 4. Express the following complex number in polar form and exponent form. Number first, -1 plus √3i. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपणाला पोलर फॉर्म आणि एक्सपोनंट फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचा आहे. मग दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपण झेडने रिप्रेझेंट केला. झेड इज इक्वल टू -1 प्लस √3i. दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचं पोलर किंवा एक्सपोनंटमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला आर आणि थीटा मिळणं गरजेचं आहे. देअरफॉर आर इज इक्वल टू, आर म्हणजेच आपण काय पाहिलं? मॉड झेड, दॅट इज इक्वल टू here a is equal to -1, b is equal to √3. दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर किंवा एक्सपोनंट फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपणाला आर आणि थीटा इम्पॉर्टंट आहे. मग आपणाला माहीत आहे आर इज इक्वल टू मॉड झेड अँड दॅट इज इक्वल टू √a² प्लस b², दॅट इज इक्वल टू एची व्हॅल्यू -1², बीची व्हॅल्यू √3², दॅट इज इक्वल टू 1 + 3 अँड दॅट इज इक्वल टू √4, हेन्स 2. आता महत्त्वाचा विषय आपला थीटा. थीटा करेक्ट आला
की काहीही अडचण नाही. थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स बी अपॉन ए, दॅट इज tan इनव्हर्स बीची व्हॅल्यू √3 अपॉन एची व्हॅल्यू -1, दॅट इज tan इनव्हर्स -√3. हा मायनस आला तरी आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं -tan इनव्हर्स √3, दॅट इज मायनस टॅनची व्हॅल्यू √3 केव्हा असते? π/3ला. हा ॲम्प्लिट्यूड चुकीचा आहे. का चुकीचा आहे? तर ए आणि बी, ए निगेटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे. मग जेव्हा जेव्हा आपणाला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येतो तेव्हा मी सांगितलं प्लस प्लस, मायनस प्लस, मायनस मायनस आणि प्लस मायनस याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. मायनस प्लस क्वाड्रंट नंबर सेकंड. मग क्वाड्रंट सेकंड किंवा थर्ड असेल तर याच्यामध्ये सुरुवातीपासूनच काय ॲड करायचं आहे? पाय. आणि मग याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपणाला मिळालं 2π/3. आता झाली आपली करेक्ट ॲम्प्लिट्यूड. पोलार फॉर्म z इज इक्वल टू r इंटू ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. टाका व्हॅल्यू. झेडची व्हॅल्यू 2, कॉस थीटा दॅट इज कॉस 2π/3 प्लस आय साइन 2π/3. हा झाला पोलार फॉर्म. पुढं विचारला आहे आपणाला एक्सपोनंट फॉर्म. मग एक्सपोनंट फॉर्ममध्ये z इज इक्वल टू r e रेस टू आय थीटा, दॅट इज z इज इक्वल टू rची व्हॅल्यू 2 e रेस टू आय, थीटाची व्हॅल्यू 2π/3. नंबर सेकंड मायनस आय. z इज इक्वल टू मायनस आय, ए इक्वल टू 0, बी इक्वल टू -1. मॅग्निट्यूड कधीही चुकत नाही आपली. 0² -1² दॅट इज 0 + 1 दॅट इज 1 दॅट इज 1. थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स बी अपॉन ए. पुन्हा एकदा ए 0 आहे आणि बी किती आहे? -1. मग आता ए 0 आणि बी -1 हा ग्राफ परत ऑब्झर्व करा. ए 0 म्हणजेच x0 झाला आणि बी -1 म्हणजेच y तुमचा निगेटिव्ह y ॲक्सिसवरती आहे. याचा अर्थ हा पॉईंट तुमचा निगेटिव्ह y ॲक्सिसवरती. ही आपल्या अँगलची इनिशियल आर्म. ऑब्झर्व करूनच आपण सांगायचं आहे, जर पॉईंट या ठिकाणी आहे तर हा अँगल 90, 90, 180, 270 म्हणजेच डायरेक्टली ॲम्प्लिट्यूड आपण काय मांडली? 3π/2. फॉर्म्युलासुद्धा यूज करण्याची आवश्यकता नाही. फक्त जो दिलेला पॉईंट आहे तो कोणत्या ॲक्सिसवर आहे हे चेक केला. आणि मग पोलार फॉर्म z इज इक्वल टू r इंटू ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. r आणि थीटा पुटअप करा. एक्सपोनंट फॉर्ममध्ये z इज इक्वल टू r e रेस टू आय थीटा. या ठिकाणी पण rची आणि थीटाची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. नंबर 3 -1. z इज इक्वल टू -1, a इज इक्वल टू -1, b इज इक्वल टू 0. मॉड z 1च येणार. थीटा इज इक्वल टू, पुन्हा ऑब्झर्व केलं, ए म्हणजे x निगेटिव्ह आहे आणि बी 0 आहे म्हणजे y 0 आहे. x निगेटिव्ह, y 0 ऑन x ॲक्सिस. पण कोणता x ॲक्सिस? निगेटिव्ह x ॲक्सिस. मग इथून स्टार्ट केलं. निगेटिव्ह x ॲक्सिस म्हणजे यातपर्यंत आलो म्हणजेच अँगल किती झाला? 180. 180 म्हणजेच अँगल काय मिळाला? पाय. दॅट इज थीटा इज इक्वल टू पाय. आर आणि थीटा पुटअप करा. नंबर 4 1/1 प्लस आय. झेड इज इक्वल टू 1/1 प्लस आय. ए आणि बी आपणाला इथं लगेच मिळत नाही. त्यासाठी आपणाला काय करावं लागतं? 1/1 प्लस आय इंटू 1 मायनस आय 1 मायनस आय. दॅट इज द डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. न्यूमरेटरला काय झालं? 1 मायनस आय. डिनॉमिनेटरला काय आलं? ए प्लस बी, ए मायनस बी.
म्हणजेच 1² मायनस आय स्क्वेअर. पुढं जाऊन आपण आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय पुटअप करतो, -1. मायनस मायनस काय होतो, प्लस, म्हणजेच डिनॉमिनेटरला 2 येतो. डिनॉमिनेटर सेपरेट केला, 1/2 मायनस 1/2 आय. मग a इज इक्वल टू 1/2, b इज इक्वल टू -1/2. r is equal to under square root a square plus b square, that is 1/2 square plus -1/2 square, that is 1/4 plus 1/4, that is under square root 2/4, that is under square root 1/2, and that is equal to 1/√2. त्यानंतर थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स b अपॉन a, that is equal to tan inverse b ची व्हॅल्यू -1/2 अपॉन a सुद्धा 1/2, that is tan inverse -1. मायनस आपणाला बाहेर काढायचा आहे. थीटा इज इक्वल टू मायनस tan inverse 1, that is मायनस टॅनची व्हॅल्यू 1 कधी असते, 45 डिग्री, that is π/4. स्टँडर्ड रिझल्ट आला आहे π/4. मग पाय का 2π हे ठरवायचं आहे. 1/2 म्हणजे x पॉझिटिव्ह आहे आणि y निगेटिव्ह आहे. x पॉझिटिव्ह, y निगेटिव्ह, प्लस मायनस क्वाड्रंट नंबर 4. मग क्वाड्रंट नंबर जर आपल्याकडं 4 असेल तर आपणाला या ठिकाणी फक्त काय करायचं आहे, 2π. 2π प्लस 2π, 4 2 8, 8मधून 1 गेला, 7π/4. मग कालचंच काम आपण कंटिन्यू करतो. काल जे शिकलो आपण, मॅग्निट्यूड काढा आणि ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करा. त्याच्या पुढं फक्त काय म्हणतो आहे आपण, पोलर फॉर्म. त्या पोलर फॉर्मच्या फॉर्म्युल्यामध्ये आर आणि थीटा पुटअप करतो आहे, एक्सपोनंट फॉर्मचा फॉर्म्युला लिहितो आहे आणि आर आणि थीटा आपण पुटअप करतो आहे. नंबर 5, 1 + 2i अपॉन 1 - 3i. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपण झेडने रिप्रेझेंट करणार. दोघांची डिव्हिजन आहे. अगोदर डिव्हिजन कंप्लीट करायची, त्यानंतर डिनॉमिनेटर सेपरेट करायचा, सिम्प्लिफाय करायचा आणि मगच ए आणि बी मांडायचा. नंबर 6, 1 + 7i अपॉन 2 - i ब्रॅकेट स्क्वेअर. पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल. जर डिनॉमिनेटरमध्ये पुन्हा आय आलाच तर 2 कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन कंप्लीट करावं लागेल आणि त्यानंतर डिनॉमिनेटर सेपरेट करून सिम्प्लिफाय करून ए आणि बी फाइंड आउट करावं लागेल आणि ए आणि बी मिळाल्यानंतरच मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड. नंबर 7, 4 + 4√3i. इथं सिम्पल आहे, a = 4, b = 4√3. नंबर 8, -2. नंबर 9, 3i and नंबर 10, -√3 + i. 7, 8, 9, 10 ह्या सगळ्या ठिकाणी आपणाला टॅनच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला क्वाड्रंट चेक करून पाय आणि 2π ची ॲडजस्टमेंट बघावी लागणार आहे. आता हे सिम्प्लिफाय करा.